Namaskar.
नाम साराचे सार
नाम जपता चंद्रमौळी नामी तरला वल्हा कोळी नाम उत्तमा उत्तम वाचे बोला
पुरुषोत्तम तुका मने वर्णो काय तारक विठोबाचे पाय नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसौम्यद्या आत्मरूपा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्काराने आता मस्तक हे पायावरी वार करे संताच्या विठाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक संत महात्मे यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करायचा विठाल नाम साराचे सार शरणांगत यमकिंकर नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे विठाल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा नामाचं अलौकिक महत्व सांगतात विठाल अभंगाच्या द्वारा नामाचं महत्व प्रतिपादन करतात चालू असणारा अखंड हरिनाम सोहळा मौजे घुगी एकनाथवाडी या गावामध्ये
महाशिवरात्री निमित्त असणारा हा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव आणि या उत्सवातील आजची असणारी ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा। आजचा दिवस पाहिला गेला तर एकादशी आहे आणि एकादशी दिवशी भगवंताच्या नामाचं आपल्याकडून काहीतरी वर्णन घडावं आणि ज्यांच्या निमित्तानं हा सोहळा करतोय असे असणारे शंकर परमात्मा, त्या शंकर परमात्मेनेही भगवंताचं नामस्मरण कसं केलं त्याचा वर्णन करणारा हा अभंग आहे। विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा नामाचं महत्व सांगतात। कसं नामाचं वर्णन करतात तर पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय नामाचं सार स्वरूप सांगतात। ध्रुवपदामध्ये नामाचं उत्तमत्व सांगतात। तिसऱ्या चरणामध्ये नामाचं सामर्थ्य सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये नामाची तारकता सांगतात। सार स्वरूप, उत्तमत्व, सामर्थ्य आणि तारकता या 4 गोष्टी तुकोबारांनी एकाच अभंगामध्ये प्रतिपादन केलेले। का तुकोबारा एवढं नामाचं वर्णन करतात तर ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याकरता एकमेव साधन केलं ते म्हणजे नाम। शास्त्रामध्ये देवाच्या प्राप्ती करता अनेक साधनं सांगितलेली। देव मिळवण्याकरता योग आहे, याग आहे, जप आहे, तप आहे, कर्म मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे। अनेक मार्ग भगवंताच्या प्राप्ती करता शास्त्रामध्ये सांगितलेले। पण तुकोबारांनी या कोणत्याही वाटेला न जाता एकमेव साधन स्वीकारलं ते म्हणजे भगवंताचं नाम। तुकोबाराय म्हणतात देव प्राप्ती करता कुणी काही केलं असेल। करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने आम्ही नवजो तया वाटा नाचो पंढरी चोहटा। कुणी काही भगवंताच्या प्राप्ती करता साधन केली, पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये देव मिळवण्याकरता मी एकमेव साधन केलं ते म्हणजे मजया कीर्तन। मजया कीर्तने विन नाही। तुकोबाराय म्हणतात देव मिळवण्याकरता कुणी काही आचरण या शब्दाचा अर्थ साधन केली, पण माझ्या जीवनामध्ये मी एकमेव साधन केलं ते म्हणजे कीर्तन। कीर्तन कशाला म्हणावं? आपल्या दृष्टिकोनातून कीर्तन या शब्दाचा अर्थ तर पाहिला गेला एकानं उभा राहून सांगणं, उभा राहणाऱ्यांनी टाळ घेणं, एकानं मृदंग वाजवणं आणि खाली बसणाऱ्यांनी झोपणं, याला काय म्हणावं? कीर्तन। तुम्हाला कळतंय की? धन्यवाद। कीर्तन या शब्दाचा अर्थ काय तर कीर्तन या शब्दाचा अर्थ नामस्मरण। कीर्तन या शब्दाचा अर्थ नामघोष। जेत कीर्तन हे नामघोष करीती निर्लज्ज हरीचे दास
सकळ ओतंबले रस तुटते पाश भोवंदाची. सतत भगवंताचं चिंतन करणं याचं नाव काय असेल तर कीर्तन आहे. विठाल जीवनामध्ये देव मिळवण्याकरता फक्त आणि फक्त नामस्मरण केलं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांना नामधारक वैष्णव म्हणतात. तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे पाहिलं प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण किंवा एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नावाचा धारक. विठाल नामधारक आहे. तुकोबारायांनी जीवनामध्ये नामस्मरण कसं केलं आणि त्या नामाने देवाला भगवंताची प्राप्ती कशी झाली ही फक्त आपल्याला 10 मिनिटातच पाहायचंय. आता आपलं कीर्तन काही जास्त वेळ होणार नाही. 10 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे. 10 मिनिटात कीर्तन आपलं होणार आहे. सगळ्याला मोठा आनंद झाला बरं का. सगळी म्हणाली ह्याला म्हणते ती महाराज. माझं वाक्य पूर्ण झालं नाही असं मी प्रत्येक 10 मिनिटाला म्हणणार आहे आणि 2 वाजवणार आहे. सावध राहिलं म्हणजे बरं असतं. ऐका तुकोबारायांना नामाने देव कसा मिळाला एवढंच ऐकायचं. शिवेला पूर्णविराम द्यायचंय. ज्या वेळेला तुकोबारायांनी संसाराचा त्याग केला आणि संसाराचा त्याग करून तुकोबारायांनी ठरवलं की जीवनामध्ये संसार पाहिला गेला तर नश्वर आहे आणि जगामध्ये एकच सत्य आहे तो म्हणजे ईश्वर आहे. परमात्म्याने आपल्याला देव मिळवण्याकरता हा देह दिलेला आहे. त्या साधनेकरता या देहाचा उपयोग केला पाहिजे याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व संसाराचा त्याग केला आणि तुकोबाराय देहू क्षेत्राच्या उत्तर दिशेला भामगिरी नावाचा पर्वत आहे. त्या भामगिरी पर्वतावर एका गुहेमध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता अनुष्ठानाला बसले. भामगिरी पर्वतावर जर तुम्ही गेलात तिथे एक दगडावर अभंग लिहिलेला आहे. तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यात नाही बरं का, पण त्या दगडावर तो अभंग कोरीव आहे. त्या अभंग त्या दगडावर असा अभंग लिहिलेला आहे की तुकोबारायांनी त्या भामगिरी पर्वतावर वृत्ती स्थिर केली आणि तुकोबाराय भगवंताचं चिंतन करू लागले. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. वृत्ती स्थिर केली आणि तुकोबाराय भगवंताचं चिंतन करू लागले. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या नामाचा जप तुकोबाराय करू लागले. असं करता करता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले. अन्नाविना पाण्याविना तुकोबाराय भजन करू लागले. भगवंताचं चिंतन सतत करू लागले. असं करता करता तुकोबारायांच्या अनुष्ठानाकडे पाहून साक्षात परमात्म्याने विचार केला की तुकोबाराय आपल्या प्राप्तीकरता भजन करतात. जगद्गुरु तुकोबारायांचं आता चरित्र कथा आपली चालू आहे. त्या तुकोबारायांच्या चरित्र कथेमध्ये त्या चरित्रात महपती बाबांनी 7 दिवसामध्ये तुकोबारायांना दृष्टांत दिल्याचा इतिहास आहे. पण त्या अभंगाप्रमाणे पाहिलं तर त्या पर्वतावर 15 दिवसाला साक्षात्कार झाला असं सांगितलेलं आहे. आपण त्या नियमाप्रमाणे पाहूया. 8 दिवस झाले तुकोबाराय भजन करू लागले आणि भजन करत असताना देवाने विचार केला की आपण महाराजांना दर्शन दिलं पाहिजे. दर्शन देण्याकरता साक्षात पांडुरंग परमात्म्याने वाघाचं रूप धारण केलं आणि वाघाचं रूप धारण करून तुकोबारायांच्या समोर डरकाळी फोडू लागली. वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर तुकोबारायला जाणीव झाली. तुकोबारायांनी डोळे उघडले. पाहता तर समोर वाघ आहे. पाहता तर समोर काय आहे? वाघ आहे. तुम्ही म्हणाल तुमच्या समोर आमच्या समोर वाघ आहेत पण झोपलेले आहेत. बरेच वाघ कीर्तनात काय करतात? झोपतात आणि ज्ञानदेव तुकाराम झाल्यावर डरकाळी फोडतात. तसं तुकोबारायांच्या समोर वाघ डरकाळी फोडलेली ऐकली. तुकोबारायांनी डोळे उघडले आणि त्या वाघाकडे पाहिलं आणि तुकोबारायांनी पुन्हा डोळे झाकले.
तुकोबारा त्या वाघाला बोलू लागले, देवा तुझं असं रूप मला नको आहे, तुझ्या सगुण रूपाची चाड आहे मला. हे वाघाचं रूप दाखवू नको, तुझं अवघे होऊ येते मज बाटो नये चित्ते. अनेक रूप धारण करता येतात, पण मला वाघाच्या रूपामध्ये दर्शन देऊ नको, मला सगुण रूपाचं दर्शन हवंय. असं म्हटल्यानंतर देव स्वरूप असणारा वाघ निघून गेला. 9 दिवस पूर्ण झाले. 9व्या दिवशी सर्पाच्या रूपामध्ये देव आला. मोठी सुपा एवढ्या फणा बाहेर काढला आणि फुसकार टाकू लागला साप. आणि तो आवाज ऐकल्याबरोबर तुकोबराने डोळे उघडले, पाहता तर भला मोठा नाग आहे. आणि तुकोबराने डोळे झाकले, देवाला सांगितलं, देवा याही रूपामध्ये मला दर्शन नको आहे. 11वा दिवस उजळला आणि जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावर विंचू चढू लागले. विंचवाच्या रूपामध्ये देव आला आणि सगळे त्रास देऊ लागले. साप त्रास देऊ लागला, वाघ त्रास देऊ लागला, विंचू त्रास देऊ लागला, तरी सुद्धा महाराजांचं अनुष्ठान ढळलं नाही. समजा आपल्या कीर्तनात वाघ आला तर तुम्ही काय म्हणता, जीव मध्ये उभारले त्याला पहिल्यांदा बोल. आपण सत्याला येऊ का? येणार नाही. एखादं किरडू निघालो येतो का आपण? नाही. महाराज पण तुकोबारांचं अनुष्ठान मात्र ढळलं नाही. सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडू हे लागले सकळी, सगळे त्रास देऊ लागले, पण महाराजांचं मात्र अनुष्ठान ढळलं नाही. 13 दिवस पूर्ण झाले, 14 दिवस पूर्ण झाले आणि 15वा दिवस मात्र उजळला. आणि 15वा दिवस उजळल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांची नामनिष्ठा पाहिली, अनुष्ठान पाहिलं आणि निर्गुण निराकार असणारा परमात्मा जगद्गुरु तुकोबारांच्या समोर सगुण रूपामध्ये प्रगट झाला. समोर उभा राहिला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. देव समोर उभा राहिला. देवाला समोर पाहिल्याबरोबर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुकोबारांनी देवाला डोळे उघडून पाहिलं, समोर परमात्मा उभा आहे. महाराजांना इतका मोठा आनंद झाला. बस ज्याच्या करता आपण साधना करत होतो तो देव प्राप्त झाला. भाग गेला, झील गेला, अवघा झाला,
आनंद इतका आनंद झाला की बस साध्य प्राप्त झालं. तुकोबाराय उठले आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर देवालाही मोठा आनंद झाला, तुकोबारायांनाही मोठा आनंद झाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात असा भाग आहे, ज्या वेळेला तुकोबारायांना देवाने दर्शन दिलं त्याच बरोबर कान्होबारायांनाही दर्शन घडलेलं आहे. ऐका, तुकोबाराय 15 दिवस झाले घरी नव्हते आणि 15 दिवस घरी नसल्यामुळं अवली मातेने सांगितलं तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबाराय. कान्होबारायांना असं सांगितलं की तुम्ही जावा आणि महाराजांचा शोध घेतल्याशिवाय घरला येऊ नका. त्यावेळेला तुकोबारायांचा शोध घेण्याकरता कान्होबाराय निघाले. ते डायरेक्ट भंडारा डोंगरावर गेले, शोध भेट झाली नाही. घोराडेश्वरावर गेले, भेट झाली नाही. पण तुकोबारायांचं ध्यान करत असल्यामुळं भांगिरी पर्वतावर कान्होबाराय आले आणि पाहता तर समोर दादाही आहे आणि साक्षात पांडुरंग परमात्माही. कान्होबारायांना दर्शन का घडलं ऐका, तर कान्होबारायांनी सतत तुकोबारायांचं ध्यान केलं. जो तुकोबारायांचं ध्यान करतो त्याला देव मिळतो. विठाल जो संतांचं चिंतन करतो तो का म्हणे संता देव मिळतो. ऐका, कान्होबारायांनी तुकोबारायांचा शोध घेण्याकरता अखंड ध्यान केलेलं होतं, म्हणून कान्होबारायांच्या प्रारब्धामध्ये देवाची भेट होती. कान्होबारायांनी दर्शन घेतलं, दोघांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर देवाने साक्षात्कार दिला आणि देवाने तुकोबारायांना सांगितलं, महाराज ज्या साधनाने माझी तुम्हाला प्राप्ती झाली तेच साधन तुम्ही अखंडपणे घ्यायचं आणि त्याच नामाचा जप करायला सगळ्या जगाला उपदेश करायचा. देवाने सांगितलं. तुकोबारायांना मोठा आनंद झाला. माझी ये मनीचा जाणवनिया भाव तो करी उपाव गुरुराव, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेने नोहे गुंपा कोटी काही. तुकोबाराय म्हणतात, देवाने माझ्या अंतःकरणातला भाव जाणला आणि तो भाव जाणून जगाला उपदेश करण्याची आज्ञा दिली. तो आज्ञा म्हणजे आवडीचा मंत्र सांगितलेला सोपा. जो मंत्र मला आवडत होता, ज्या मंत्राने मला भगवंताची प्राप्ती झाली, तोच मंत्र आयुष्यभर घेण्याचा उपदेश केला आणि जगाला सांगण्याचाही उपदेश केला. महाराजांना मोठा आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर तुकोबारायांना दर्शन दिलं आणि देव निघून गेले. निघून गेल्यानंतर ज्या ठिकाणी देव उभा राहिले होते त्या ठिकाणी तुको देवाच्या चरणाची खून आता सध्या आहे. भामगिरी पर्वतावर त्या गुहेत देवाचे दगडाची पाय आहेत बरं का दोन. तिथं पाहायला गेलं तर देव उभा राहिलेला आहे आणि तुकोबारायांनी दर्शन घेतलं आणि कान्होबाराय तुकोबारायांना बोलू लागले, महाराज आता घरला चला, 15 दिवस झालं आवली माता तुमची वाट बघतात. तुकोबारायांनी असं ऐकल्यानंतर तुकोबाराय म्हणू लागले, कान्होबाराय मी आता घरला येतो खराय, पण मी आता संसार करणार नाही.
संसाराविषयी मला काही बोलायचं नाही. माझ्याशी बोलायचं झालं तर नामाविषयी बोलायचं, माझ्याशी बोलायचं झालं तर देवाविषयी बोलायचं, आणि माझ्याशी बोलायचं झालं तर संताविषयी बोलायचं. नको मजपाशी वदो प्रपंचाविषयी, प्रपंचाविषयी मला आता तुम्ही काही बोलायचं नाही. माझ्याशी बोलायचं झालं तर नामाविषयी. ऐका, तुकोबाराय म्हणतात आतापर्यंत मी थाटामध्ये संसार केलेला आहे. तुकोबारायांसारखा संसार थोड्या कालावधीमध्ये एवढा मोठा प्रपंच कुणीच केला नाही. विठाल संसाराची जबाबदारी 12व्या वर्षी पडली आणि तुकोबारायांच्या हातून संसार सुटला 17व्या वर्षी. 12 आणि 17 किती काळ झाला? 5 वर्षाच्या कालामध्ये तुकोबारायांनी इतका मोठा प्रपंच केला, इतका मोठा प्रपंच केला. आपलं 50 वर्ष झालं तरी बोरला पाणी लागलं. आपला संसार लय डेंजर बर का. आपला संसार कधी जुळेल काय सांगता येत नाही. 5 वर्षामध्ये तुकोबारायांनी सगळ्या संसाराचा अनुभव घेतलेला होता. निळोबाराय वर्णन करतात प्रपंच रचना सर्व ही, शब्द फार महत्वाचा आहे. भोगोनी आणि पुन्हा शब्द आहे त्यागिली. सर्व संसाराचा भोग घेतला आणि सर्व संसाराचा भोग घेऊन तुकोबाराय म्हणतात त्याग केला. विठाल सांगितलं कान्होबाराय आता मला संसारामध्ये मी जाणता होतो, पण जाणता असून आता मी संसारामध्ये नियंताय. ऐका, आता मजन सहावे सर्वता, संसार गंगीची ही वार्ता, झालो वेडा असोनी जाणता, पावे अनंता तुका म्हणे. शब्द फार महत्वाचे आहे. झालो वेडा असोनी जाणता. जाणता कुणाला म्हणावं? जाणता कुणाला म्हणतात? ज्याला सगळं कळतंय त्याला काय म्हणावं? जाणत. आणि ज्याला काहीच कळत नाही त्याला काय म्हणावं? नियंत. हे सगळ्याला मान्य आहे ना. सगळं कळतंय की जाणत आणि ज्याला काही कळत नाही की नियंत. आपण सगळेजण धर्म मंडपात आहोत. आई शपथ सांगा, आपण जाणताव का नियंताव? खरं खरं बोलायचं बरं का. कोणी खोटं बोलायचं? जाणताव का नियंताव? आपण नियंताव म्हणताव. धन्यवाद. कारण जाणत म्हणावं तर काहीच कळत नाही आणि नियंत म्हणावं तर 70 वर्षाचा. काही पंचायत आहे का? जाणत त्याला म्हणतात सगळं कळतंय त्याला. आता खरं खरं सांगू का तुम्हाला? जाणता आणि नियंत कोणाला म्हणायचं आहे का? तुम्हाला सांगतो जाणत कोणा नियंत कोणा. कीर्तनात आता बसलेली सगळी मंडळी जाणत कुणाला म्हणावं नियंत कुणाला म्हणावं ओळखायचं असेल तर मी आयडिया सांगतोय. कीर्तन सुटलं की घरला जाताना जी माणूस आपल्या सोबत आहे, जे माणूस आपल्या सोबत आहे त्या माणसाला एवढंच म्हणायचं, महाराजांनी कुठला अभंग घेतला होता ते लगेच म्हणते चल गप घरला. असं म्हणलं की समजावं ही नियंत आहे. अभंग सांगितलं की समजावं जाणताय. भांडणं लागली तर तुमच्या तुम्ही मिटवा म्हणजे झालं. सगळं कळतंय त्याला जाणतं म्हणावं. तुकोबाराय म्हणतात मी संसारात जाणता होतो, सगळं मला कळतंय, पण कळून सुद्धा मी आता संसारात नियंताय. नियंता म्हणजे आता मला काही कळत. तुकोबाराय घरी आली. आवली मातेने पाहिलं महाराजांना. पाहिल्याबरोबर आवलीला मोठा आनंद झाला. पळतच आल्या. हातपाय धुण्याकरता पाणी दिलं. हातपाय धुतले. आवली मातेने दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर आवलीनं पहिला प्रश्न विचारला, महाराज 15 दिवस गेलतात कुठं? गेलतात कुठं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी आनंदाने सांगितलं, आवले देव मिळवण्याकरता गेलो. मला देव मिळाला. देव मिळाला. तुकोबाराय म्हणजे आवले तुला देव पाहिजे का? आवलीनं गोड उत्तर दिलं, महाराज तुम्हाला आता तर देव मिळालाय, मला तुमच्या अगोदर मिळालाय. तुमच्या अगोदर काय मिळालाय? देव मिळालाय. आवलीला म्हटल्यानंतर महाराजाला मोठा आनंद झाला. 15 दिवस लागलं मला देव मिळाला. हिनं देवाला शिवून दिला. देव कसं काय मिळाला? तुकोबारायांनी विचारला, आवली तुझा देव कोणता आहे? त्यावेळेला आवलीनं सांगितलं,
माझ्या समोर जे उभा राहिलेलं जे रूप आहे तेच माझ्या जीवनातलं सर्वात मोठं दैवत आहे. माझं दैवत म्हणजे तुम्ही आहात. बरेच तुकाराम चरित्र करणारे लोक सांगतात की तुकोबारायांना अवलीनं शिव्या दिल्या ही चूक आहे बरं का. अवली माता ह्या पतिव्रत आहे. अवली मातेने तुकोबारायांना कधीच शिवी दिली नाही. अवली मातेने तुकोबारायांना कधीच राग राग केलं नाही. राग राग केलं ते देवाचं विठानं. देवाला तुकोबारा काय चुकले की तुकोबारायांना चुकल्यानंतर आवडीनं म्हणायचं ही सगळं कुणामुळं होतंय? गाड्यामुळं. देवामुळं नव्हतं. कुणामुळं होतंय? गाड्यामुळं. गाड्यामुळं म्हणल्यावर सगळी माझ्याकडे टाका. तेवढाही मी काळा नाही बरं. तेवढाही काळा नंतर सगळी म्हणाले सगळ्याच्या मनात आलं महाराज तुमच्यासारखंच दिसतंय जरा. खरं खरं मी तुम्हाला विचारतो मी काळा दिसतो का सावळा दिसतो? कसा दिसतोय? आई शपथ सांगायचं बरं. काळा दिसतो का सावळा दिसतो? एवढा चान्स आहे काळ बनण्याचा. कसा दिसतोय? सावळा दिसतोय. सगळ्याला धन्यवाद बरं का कुणी काळ म्हणलं नाही. एक तर म्हातारा म्हटलं मला एकदा विचारलं मी काळं दिसतंय का सावळं दिसतंय? त्यानं मला सांगितलं महाराज तुम्ही काळही दिसत नाही तुम्ही सावळही दिसत नाही. मी म्हणलं कसं दिसतंय? त्यानं मला उत्तर दिलं काळं भंगा. मी म्हणलं तुझ्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या काळ्या माणसाला नटायची सवय असते बरं का. जी काळी माणसं असतील त्याला नटण्याची नाही सवय असते. काळ्या माणसाला एवढंच कळत नाही किती साबण लावलं तरी जास्त काळं दिसतंय. त्याला वाटतं गोरं दिसतंय. काळ्या माणसाने कधीही पावडर लावायची फिरवण लावली फक्त बरं का फेरण लावली. तिचं नाव काय आहे? तिचं नाव फेरण लावली आहे पण तिला फिरवूनच लावावं लागतंय. बरोबर आहे. काळ्या माणसाने तर पावडर लावली तर ती कसं दिसतंय सांगू का तुम्हाला? काळ्या माणसाने पावडर लावली कसं दिसतंय? कसं दिसतंय सांगतो ऐका. कसं दिसतंय? भाजलेल्या शेंगदाण्याला मीठ लावले. भाजलेल्या शेंगदाण्याला काय लावलं? आपला काय विषय होता? जगद्गुरु तुकोबारायांना आवडी कधी काहीच बोलत होती. काळं कोणाला म्हणायची? देवाला. आणि तुकोबारायांना सांगू लागले महाराज मला देव मिळाला. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सांगितलं आवडे आता मला नामाविषयी बोलायचं देवाविषयी बोलायचं संताविषयी बोलायचं. कारण देवाने मला सांगितलेलं आहे नामस्मरण तुम्हीही करा जगालाही त्या नामाचा उपदेश करा. तुकोबाराय त्या क्षणापासून जो भेटल त्याला तुकोबाराय नामाचा उपदेश करू लागले. उपदेश करत असताना भेटल त्याला तुकोबाराय ओढून सांगायचे राम म्हण. हात जोडून सांगायचे राम म्हण. पाया पडून सांगायचे राम म्हण. सगळ्याला शिव्या देऊन सांगायचे राम म्हण. तुकोबारायांनी भगवंताचं चिंतन करण्याकरता प्रत्येकाला सांगू लागले हकारोनी सांगे तू पायाला लागून तुकोबाराय सांगतात करे काळी बोला हाताने काळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा नामस्मरण करा. कुणी ऐकना बरं का.
तुकोबारायांना पुन्हा वाटू लागलं मी ओरडून सांगतोय, हात जोडून सांगतोय, पाया पडून सांगतोय, किती सांगावं म्हटले, किती सांगू तरी नाही ऐकती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. तुकोबारा सांगू लागले मगापासून मी बोंब ठोकून सांगतोय, बोंब ठोकून. महाराज म्हणतात का नाही, वाजत असे बोंब कोण बोंब शब्दाचा अर्थ बोंबल नव्हतं का? बोंब म्हणजे बरीच लोक म्हणते बोंबलून सांगितलं का? बोंबलून सांगितलं. बोंब या शब्दाचा अर्थ आहे का? बोंब कशाला म्हणतात? कीर्तन चालू आहे आणि कीर्तन चालू असताना कीर्तनकाराच्या समोर दोघ जण बसलेले आहेत आणि दोघ जण बसल्यानंतर एक जण दुसऱ्याला म्हणते कधी सुटतोय ग? ती शेजारचं म्हणते 10 मिनिटात सुटतंय ग बस. ती पुन्हा लगेच म्हणते खरं खरं सांग कधी सुटतंय? ती म्हणते लगेच सुटतंय ग बस. ती म्हणते नक्की सांग कधी सुटतंय? ती लगेच म्हणते ग बस, महाराज आपल्याकडे बघाले. काय म्हणते ग बस, महाराज आपल्याकडे बघा. तरी ती डवचतेच 11च्या पुढे गेले कधी सुटतंय? असं करता करता महाराजाचं लक्ष द्यावं त्यांच्याकडे आणि महाराजांनी त्यांना विचारावं काय बडबड लावली? ती जी ऐकून घेत होत ती म्हणते मगापासून बोंबलावे. बरोबर आहे का? ती काय म्हणते मगापासून बोंबलाले. बोंबलाले या शब्दाचा अर्थ बडबड काय. तसं तुकोबारा बोंब ठोकत होते म्हणजे बडबड करून सांगत होते राम म्हणा, नाम घ्या, नाम घ्या. प्रत्येकाला सांगायचे बाबा नाम घे, नाम घे. तुकोबाराने अनेक प्रयत्न केले. त्यात एक जण होता तो म्हणला महाराज मगापासून मी तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही ओरडून सांगता नाम घ्या, हात जोडून सांगता नाम घ्या, पाया पडून सांगता नाम घ्या. आता तर बडबड करताय सारखं जे भेटल त्याला म्हणताय राम म्हण, राम म्हण. काय एवढं नावाचं महत्व सांगताय? का नामस्मरण करा म्हणताय? तेव्हा तुकोबारा म्हणतात नामस्मरण का करा म्हणतो तर जे नामस्मरण मी घ्यायला सांगतोय, करायला सांगतोय त्या नामाचं अलौकिक महत्व आहे. ते नामस्मरण साधन आहे. ते नाम कसं आहे? अभंगाच्या नाम साराचे सार
वर्णनांगतयम किंकर जगद्गुरु तुकोबाराय त्या नामाचं वर्णन अलौकिक महत्व अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. महाराज म्हणतात मी जे नामस्मरण करा म्हणतोय ते नामस्मरण कसं आहे तर साराचे सार. तुकोबाराय नामाला नुसतं सार म्हणत नाही, साराचे सार म्हणतात. सार वेगळं आणि साराचं सार वेगळं. विठाल त्याला काय म्हणावं सार म्हणतात आणि त्या सारातलं सार भगवंताचं नाम आहे. का तुकोबाराय या नामाला सार म्हणतात ऐका. तसं पाहायला गेलं तर 4 युग आहेत. पहिलं युग कृतयुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापार युग आणि चौथं असणारं ते म्हणजे कलियुग. प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता साधनं वेगवेगळी केली जायची. कृतयुगामध्ये देव मिळण्याकरता साधन वेगळं आहे, त्रेतायुगामध्ये वेगळं आहे, द्वापार युगामध्ये वेगळं आहे आणि कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन वेगळं आहे. कृतयत ध्यायतो विष्णू त्रेतायाम जंतो मकयः द्वापारे परिचर्यानां कलोतधारी कीर्तनात्. प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता साधन वेगळं आहे. कृतयुगामध्ये देव मिळण्याकरता ध्यान आहे, त्रेतायुगामध्ये देव मिळण्याकरता यज्ञ आहे, द्वापार युगामध्ये देव मिळण्याकरता पूजा आहे आणि कलियुगामध्ये देव मिळण्याकरता नाम. कलियुगामध्ये तुम्ही नामस्मरण केलं तरच कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देव भेटे. कलियुगामध्ये नारायणाची प्राप्ती होण्याकरता नाम करावं लागतं, नामस्मरण घ्यावं लागतं आणि नामस्मरण साधन सोडून बाकीची साधनं जर तुम्ही कलियुगामध्ये करत बसलात तर महाराज म्हणतात ती साधनं आपल्याला कळतही नाहीत आणि आपल्याकडून त्या साधनाचा सगळा इंतजाम करता येतही नाही. अवघ्या वाटा झाल्या कले न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. किंवा ज्ञानोबाराय सांगतात योग यागवी यज्ञानं देव कलियुगात मिळणार नाही, जपानं देव कलियुगात मिळणार नाही, तपानं देव कलियुगात मिळणार नाही, ध्यानानं कर्मानं ज्ञानानं कलियुगात देव मिळणार नाही. का मिळणार नाही? देवाची साधनं नाहीत का? ही देवाची साधनं प्राप्त करण्याकरता आहेत. आपल्याला योग करता येत, यज्ञ करता येईल का? यज्ञ करता येईल. महाराज म्हणतात योग करायला गेला का नाही जे योगाची वाटा निघाले गा सुखटा तया दुःखाचीच वाटा भागा आला. ज्ञानोबाराय सांगतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. यज्ञ जमणार नाही. यज्ञ करणं काय साधी गोष्ट आहे का? यज्ञ करण्याकरता हत्तीच्या सोंडेवडी तुपाची धार सतत यज्ञामध्ये ओतावी लागते, मंत्र न चुकता म्हणावे लागतात, हवन न चुकता करावं लागतं तर यज्ञ पूर्ण होतंय. आपल्याला धड हरिपाठ येत नाही. यज्ञ कसा मिळाला? तप करता येईल का? तप करण्याकरता एका अंगठ्यावर भरावं लागतंय, पायाच्या डाव्या अंगठ्यावर भरून काय करावं लागतंय? तप करावं लागतंय. पूर्वीची लोक 60,000 वर्ष तपश्चर्या करत होती. आता कीर्तनात लोक 60 मिनिटं बसत नाही.
एक तास झाला एक मांडीवर करते, दुसरा तास झाला दुसरी मांडीवर करते ती, आणि 2 तासाच्या पुढे गेलं त्यात मुंडकं घालून बसते. तूच सांग तूच आई घेणं नाही ना. तुम्हाला सगळ्याला कळते. धन्यवाद. महाराज म्हणतात तप जमणार नाही, जप जमणार नाही, योग जमणार नाही, यज्ञ जमणार नाही. कलियुगामध्ये जमल असं एकच साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं. तुम्ही बाकी काही करू नका, बाकी काहीच करू नका. तुम्ही नामस्मरण केलं योग केल्याचं पुण्य, नामस्मरण केलं यज्ञ केल्याचं पुण्य, नामस्मरण केलं जप केल्याचं पुण्य, नामस्मरण केलं तप केल्याचं पुण्य. नामस्मरण केलं की काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. काय केलं नाही, योग याग तपे केली तयानी आमुबे सगळे या नामाने घडत बर का. म्हणून तो बाराय म्हणतात कलियुगामध्ये सार नाम आहे. एवढंच मी सांगणार आहे. सारभूत कसा आहे आणि सार का नामाला म्हटलं आपण ऐकूया. पहिल्यांदा त्याच नामाचं आपण चिंतन करू. विठोबार नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. तुकोबारा या नामाला सार का म्हणतात? कलियुगामध्ये सार भगवंताचं नाम आहे. ऐका सार काय तर ज्या वेळेला कलियुगाला सुरुवात झाली, मी सांगतो ती महत्वाचं आहे बरं. ऐका का सार कलियुगाला काय झाली सुरुवात झाली. कलियुगामध्ये माणसाला 3 गोष्टी कमी आहेत. 3 गोष्टी कमी आहेत. पहिली गोष्ट ज्ञान कमी आहे, दुसरी गोष्ट कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे, आणि तिसरी गोष्ट आयुष्य कमी आहे. माणसाला ज्ञान कमी आहे, आयुष्य कमी आहे आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे. पण कमी ज्ञानात, कमी आयुष्यात आणि कमी कष्टात कलियुगामध्ये देव मिळवायचा. ऐका संतांनी विचार केला बरं का. संत किती मोठे विचार म्हणतात. ऐका कमी आयुष्यात, कमी ज्ञानात, कमी कष्टात देव मिळवायचा आहे. पण हे देव मिळवण्याकरता साधन कोणतं काढावं? आता खरं सांगा, ज्ञान आपल्याला ज्ञान आहे का नाही? ज्ञान शब्द जरा चांगला वाटत असला तर खेडे गावातील शब्द आहे अक्कल. आता आपल्याला अक्कल आहे का नाही? आहे का नाही? स्वतःची स्वतःला नाही म्हणते, दुसऱ्याला म्हणल्यावर माणसं स्वतःला म्हणते मला अक्कल नाही, दुसरी आणि म्हणावं मंडपच काढतोय. अक्कल नाही म्हणजे गवसते गावते. काही झालं तरी कुणी कुणाला अक्कल नाही म्हणलेलं जमत. ज्ञान आहे आपल्याला, ज्ञान नाही असं नाही, फक्त त्या ज्ञानाचा योग्य वापर नाही. विठाला
माणसाला आणि हे ज्ञान नाही कुठे. पशुला ज्ञान नाही, पक्षाला ज्ञान नाही, कृमीला ज्ञान नाही, कीटकाला ज्ञान नाही, कुणालाही ज्ञान नाही. ज्ञान फक्त भजन करण्याचं कुणाला आहे? माणसाला आहे. माणसं किती ज्ञानी आहेत सांगू तुम्हाला. ज्ञान म्हणजे हुशार. किती हुशार आहेत सांगू. कीर्तनात झोपलेलं शेजारच्याला कळू देत. कीर्तनात लोक झोपते ती पण शेजारच्याला सुद्धा कळू देत नाही. शेजारच्याला जाऊ द्या, महाराजाला पण कळू देत नाही. महाराजाचं वाक्य झालं की मान हलवते. बरोबर आहे. महाराज त्यांच्याकडे डबल डबल सांगते चांगला ऐकाले, चांगला ऐकाले. पण मी झोपलेला माणूस ओळखतो बरं का. मला झोपलेला माणूस लगेच ओळखू येतो. तुम्ही मला कशावरनं? बिगर तालाचा झटका दिला समजा ही काकड्याच्या मार्गी लागलाय. बरोबर आहे. माणसं झोपणारी ताला झोपत नसते का. बिगर तालाचा धक्का दिली कधी मान हरी तरी सांगता येत नाही. म्हणून त्यावेळेला ओळखायचं. काय काय माणसाला डेंजर. इतकी मान हलवते काहीच कळत नसतं. इतकी मान हलवते. बाप रे बाप. एकदा कीर्तनाला गेलो होतो. भला मोठा मांडव, ऐकायला 5च पांडव. 6वी द्रौपदी सुद्धा होती. 5च माणसं. सगळ्याच्या डोक्यावर फेट होतं. मी चाली म्हणा लागलो. 5च्या 5 लोक माना हलवत होते. इतका आनंद वाटला मला. जुनी माणसं आहे ती. मी चाली म्हणा लागलोय. त्यांना आवडत असावं. महागा असली विनोद आणि राम म्हणाली होती. महाराज माझ्या जवळ आली, मला कानात सांगितलं, महाराज त्यांच्याकडे बघून ओरडू नका तुम्ही. म्हणणारे मी चाली म्हणतोय ती दुलतात नाही म्हणले. त्या दोघाला कळत नाही, तिघाला ऐकूया. दोघाला काही कळत नाही, तिघाला काय ऐकू येत नाही. याला म्हणावं ज्ञानी. माणसं इतकी ज्ञानी इतकी बोलायचं कामच नाही. पंक्तीला बसल्यावर पुंडलिक म्हणत नाही ती. झाल्यावर म्हणते मला नाव करायला तुम्ही. महाराज म्हणतात ज्ञान आहे. देवाने आपल्याला ज्ञान दिलं. कशा करता? देव मिळवण्याकरता. पण ज्ञान कमी आहे. कारण पूर्वी लोकांना 4 वेद 6 शास्त्र पारंगत होती लोक. आताच्या लोकांना हरिपाठ पाठ होत नाही, अभंग पाठ होत नाही, ज्ञानेश्वरी पाठ होत नाही. केल्यानंतर होतं असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास सगळं साध्य होतं. पण ज्ञान ठेवावं लागतं. बरेच लोकांना वाटतं काय महाराज लोक कीर्तन करत असतील. आता सगळेजण माझ्याकडे बघायला. सगळ्याला वाटतं मी तिथं उभारून बोलू शकतो. त्यात काय अवघड असतंय. बोलायला काय गेले. तिथं उभारून मी बोलू शकतोय. तिथं उभारल्यावरच कळतंय कुठं कुठं दुखतंय. ही लय डेंजर आहे बरं का. कारण जिथं उभारल्यावर पक्वाच्या सांभाळावं लागतंय, काळतरी सांभाळावं लागते, ती ऐकणारी सांभाळावं लागते, ती जी झोपले की त्यांची झोप मोड होऊ देऊ लागत नाही. सगळ्या गोष्टी काय साधी गोष्ट आहे का. यांना सगळ्याला 11 वाजेपर्यंत सांभाळून न्यावं लागतंय. एक जण म्हणला महाराज तुम्ही 2 तास बोलता, बोलायला काय अवघड आहे का. बोलायला काय अवघड आहे का म्हणलं. मी बोलू शकतो. गावातली लोक म्हणजे अरे कसं नसतं, इथं गेल्यावर बोलता येत नसतं. नाही नाही महाराजाचा आभार मी मानला. महाराजा आभार मी मला येणार. मग त्याला कसं तर लोक म्हणजे अरे तुला बोलता येत नाही, तुला बोलता येत नाही. महाराजाला बोलता येत नाही, मला बोलता येत नाही काय. मग ती जय विठ्ठल झाल्यावर आभार मानायला आलो. आभार मानायला आल्यावर माझं नाव आहे मनमथ. माझं नाव काय आहे मनमथ. पत्रिकेत पहिल्यांदा बघितलं नाव चांगलं लिहिलंय. माझं नाव तर कोणाच्या ध्यानात राहत नाही. म्हाताऱ्या माणसाला तर म्हणताच येत नाही मनमथ. मग ती आलं पुकाराला. पुकारलं इथं उभा राहिलं. उभा राहिल्यावर सगळा समाज बघून तिथंच घाबरलं. बोल ना. मी म्हणलं बोला बोला म्हणल्यावर त्यानं पहिला शब्द टाकला. मोहम्मदनं भारी केलं मला ते. मी म्हणलं त्याला तू आमची जात बदलली, पिढी बदलली, पुढे सुद्धा नको. कारण काही गोष्टी अवघड आहे. त्याला ज्ञान म्हणावं का. महाराज म्हणतात ज्ञान अवघड आहे बरं का. ज्ञान कमी आहे. दुसरी गोष्ट कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे. माणसाला कष्ट करावं वाटत नाही. प्रत्येकाची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे. सगळ्याला वाटतं बिना कष्टाचा काय मिळावा, पैसे मिळावा. पूर्वीची लोक आहेत कष्ट केलेली, ज्यांनी मोठमोठे कामं केले शेतामध्ये. किती कष्ट केलं. शेतात तीच आहे पण उत्पन्न ते राहिलेलं नाही बरं का. किती कष्ट केलं. पूर्वीची माणसं निबर जेवत होती. आताची माणसं काय वडापाववरची, समोश्यावरची, पुरी भाजीवरची. हो ते काय काय नावं लय डेंजर आहे. काय काय घेतली कुणाला माहिती. पूर्वीची लोक पोळ्या खायची, भजी खायची, कुरवड्या खायची. काय काय. आमच्या गावात एक म्हातार होती 32 पोळ्या परातभर खीर एका टायमाला खात होती. किती पोळ्या खात होतं.
32 पोळ्या बराबर खीर. आताची बाई पोळ्या पूर्णच मरण. पूर्वी लोक निबर जेवायचे, आता काय जेवण. एक जण माझ्याबरोबर जेवायला बसलं. मी 2 चपात्या घेतल्या, त्यानं 4 घेतल्या. मी पुन्हा अर्धी घेतली, त्यानं 2 घेतल्या. मी पुन्हा 1 घेतली. मी 3.5 चपात्या खाल्ल्या, त्यानं 11 चपात्या खाल्ल्या. 11 चपात्या खाल्ले. मी हात धुतला आणि 11 चपात्या खाऊन त्यानं हात धुतला आणि उठल्या म्हणते, महाराज पाण्याला आधार झाला म्हणला. मी म्हणलं 11 चपात्या खाऊन पुन्हा पंक्तीला येतो. महाराज म्हणतात कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालं, खाणं कमी झालं. तुकोबाराय म्हणतात कमी ज्ञानात, कमी कष्टात आणि कमी आयुष्यात. आयुष्य कमी आहे. 100 वर्षाचं आयुष्य का? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते आदरात खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाची उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य संतांनी सांगितलेलं आहे. पण 100 वर्षाचं आयुष्य 50 वर्ष झोपीतच गेलं तरी कीर्तनात सोडून दिले. 50 वर्ष राहिले. 50 वर्षात बालपण आहे, 50 वर्षात तारुण्यपण आहे, 50 वर्षात वृद्धपण आहे. काय भजनाशी उरले ते पाहेगा. तुकोबाराय म्हणतात या कमी आयुष्यात, कमी कष्टात, कमी ज्ञानात देव मिळवण्याकरता संत मंडळी एकत्र बसली आणि संतांनी एकच सांगितलं. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ते सारांश काढिले निवडून ते एक हरीचे नाम ज्ञानेश्वर. शास्त्र पाहिलं, 18 पुराण पाहिली आणि सकल संतांनी वेदातलं सार, शास्त्रातलं सार, 18 पुराणातलं सार एक निवडून काढलं. ते म्हणजे भगवंताचं नाम. आणि नामस्मरण हे नामसाराचे कलियुगामध्ये सारभूत नाम आहे आणि या नामाचा तुम्ही जप करा. म्हणून नामसाराचे सार चिंतनाकरता अभंग निवडण्याचं कारण आपण शिवरात्री निमित्त हा उत्सव करतोय. ज्या शिवरात्री निमित्त म्हणजे शंकर परमात्म्याच्या व्रतानिमित्त उत्सव करतोय त्या शंकर परमात्म्यानेही याच नामाचा काय केलेला आहे? जप केलेला आहे. कारण शिवश्रदय विष्णू, विष्णुश्रदय शिव तथा शिवमय विष्णू तथा विष्णुमय शिव किंवा गळा रुंडमाळा खपर हस्तकी रामनाम मुखे सर्व काळ. पहिले वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी कोण असतील तर शंकर परमात्मा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्राला दले सहज स्थिती किंवा नाथ महाराज वर्णन करतात. पहिले वैष्णव, पहिले वारकरी आणि पंढरी क्षेत्राची वारी चालू करणारे पहिले आद्य गुरु कोण असतील तर शंकर परमात्मा आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. महादेव हे आद्य गुरु आहेत बरं का, लक्षात ठेवा. खरोखर वारकरी संप्रदायाची परंपरा तिथून आहे. शंकर परमात्म्याने नामाचं चिंतन कसं केलं 2 मिनिटात सांगतो, शिवेला पूर्णविराम देतो. कारण शंकर परमात्म्याला या नामाने जे विष धारण केलेलं होतं ते विष शांत करण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन चालू होतं, समुद्र मंथन चालू असताना समुद्र मंथनातून विष हे रत्न बाहेर पडलं. विष रत्न बाहेर पडल्यानंतर त्या विषाच्या वासानं सगळेच मारायला लागले. सगळे मारायला लागले. प्राणी मारायला लागले, पशु मारायला लागले, पक्षी मारायला लागले, जीव मारायला लागले. सगळ्याला त्रास होऊ लागला. सगळ्या देवांनी विनंती केली, देवा काहीही करा पण हे विष संपवलं पाहिजे.
पिण्यानं नाही नुसतं वासानं मारायला लागले. हे विषाचं काय केलं पाहिजे? शंकर त्यावेळी विष्णू परमात्म्याने विचार केला की विष पिण्याकरता एक जणच भोळ दैवत आहे, ते म्हणजे शंकर परमात्मा. शंकर परमात्म्याला आपण म्हटले बोलवावं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराम तुम्ही विश्वनाथ निरंक मी. शंकर परमात्म्याला बोलावून घेतलं. शंकर परमात्म्याने सांगितलं काय नाही म्हटले, बाकी काही करायचं नाही, विष प्राशन करायचं म्हटले. शंकर परमात्म्याने त्याला कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तो विषाचा कलश घेतला. गटा 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 विष पिऊ लागले. पित असताना गळ्यातून विष पोटामध्ये जात असताना कंठ निळा झाला, म्हणून त्या देवाला नाव काय पडलं? नीलकंठ नाव पडलं. कंठ निळा झाला, पोटामध्ये विष गेलं. पोटामध्ये विष गेलं, कळशातलं विष सगळं संपलं. पण शंकर परमात्म्याला दहा होऊ लागला, पोटामध्ये आग पडू लागली. काही केलं दहा शांत होईना. शंकर परमात्म्याने विचार केला शरीर कोळतंय म्हटले, मग शरीराला शांत करण्याकरता गंगा धारण करावी. गंगा मस्तकावर धारण केली. गंगेचं पाणी अंगावर पडू लागलं आणि गंगा धारण केली, म्हणून त्या देवाला नाव काय पडलं? गंगाधर. गंगाधर नाव धारण झालं आणि गंगा धारण केली तर दहा शांत होईना. शंकर परमात्म्याने विचार केला सगळ्यात आकाशामध्ये शीतल थंड काय असेल तर चंद्र आहे. चंद्र हा कसा आहे? थंड आहे बरं का. शंकर परमात्म्याने विचार केला की तो चंद्र मस्तकावर धारण करावा आणि मस्तकावर धारण केले की जरा दहा शांत होईल. शंकर परमात्म्याने तो चंद्र मस्तकावर धारण केला, म्हणून शंकर परमात्म्याचं नाव पडलं चंद्र मौळी. या अभंगामध्ये शब्द आहे नाम जपता चंद्रमौळी, आणि तो चंद्र धारण केला पण दहा काही शांत होईना. शंकर परमात्म्याने विचार केला गळ्यामध्ये पोळतोय, पण सगळ्यात थंड काय असेल तर साप आहे. मग सापाचं शरीर पाहायला गेलं तर सापाच्या अंगाला हात लावला तर बर्फावणी थंड लागते. मग मी कधी बघितलं नाही, माझ्यावर विश्वास नसतो तर बघितल्याशिवाय राहू नका. आणि काय झालं तर तुमच्या तुम्ही मिठवा झाला. सापाचा अंग गार लागतो म्हणे. तो गळ्यामध्ये सर्प धारण केला. अनेक प्रयत्न केले पण पोटामध्ये दुखायला लागलं, दहा काही शांत होईना. त्यावेळेस शंकर परमात्म्याने विष्णू परमात्म्याला प्रश्न विचारला, देवा पिलं मी विष खराय, दहा होतोय, पण हा दहा शांत करण्याकरता काय करावं लागेल? त्यावेळेस विष्णू परमात्म्याने सांगितलं तुमचा दहा शांत होण्याकरता एकच करा, भगवंताच्या नामाचा जप करा, राम नामस्मरण घ्या आणि राम राम नामस्मरण तुम्ही केलं की तुमचा दहा शांत होईल. म्हणून शंकर परमात्म्याने गळा रुंडमाळा खापर हस्तकी राम नाम मुखी सर्व काळ किंवा शिवे हळहळे तापला नाम घेता शीतळू झाला. म्हणून शंकर परमात्म्याने ते नामस्मरण केलं आणि दहा शांत झाला. आणि दहा शांत झाला ज्या नामाने त्या देवाची वारी चालू केली पाहिजे, म्हणून पहिले वारकरी शंकर परमात्मा आहे. म्हणून नाम हे सारामध्ये सार आहे. म्हणून नाम साराचे सार शरणागतय मुक्तिकर नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाला कोडी नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका मने वर्णू काय तारक विठोबाचे पाय नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. बसणारा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गुढी एकनाथवाडी या गावामध्ये महाशिवरात्री निमित्त असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव पाहायला गेलं तर मोठा आनंद आहे बरं का. गाव पाहायला गेलं तर छोट आहे पण परमार्थाच्या बाबतीमध्ये मोठा आहे बरं का. दुकान बारका आहे पण होलसेल आहे. दुकान लहान आहे पण कसं आहे? होलसेल आहे. काही काशीना वाजवणारी मंडळी चांगली आहेत, गाणारी मंडळी चांगली आहेत, श्रोते मंडळी चांगली आहेत. मंडप तर एवढा भारी आहे, माझ्या लग्नात सुद्धा असा नव्हता. एवढा भारी मंडप आहे बरं का. लाइटिंग आहे, सगळं आहे. किती मोठा आनंद आहे. हे आनंदापुढे बाकीचा आनंद झिरो आहे बरं का, लक्षात ठेवा. किती मोठा आनंद आहे. पण एवढ्या आनंदामध्ये सगळेजण शंकर परमात्म्याची सेवा करतात, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबार यांचं चरित्र आपल्या इथं चालू आहे. येणारं वर्ष म्हणजे हे चालू वर्ष जगद्गुरु तुकोबार यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आहे बरं का, वैकुंठ गमनाचा. येणाऱ्या तुकाराम विजेला तुकोबाराय वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. एक महिना बरोबर राहिलेला आहे. आतापर्यंत तुकाराम महाराजाचा जप कुणी केलेला नसेल तर उद्यापासून दररोज सकाळी स्नान झालं की प्रत्येकाने 108 वेळा तुकोबारांचा जप करा. बीजेपर्यंत करा, बीज झाल्यानंतर करा. कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयन. जप करण्याकरता लय वेळ लागत नाही. आंघोळीला सुरुवात झाली की तुकाराम 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 असं सारखं म्हणलं किती
वेळा म्हणायचं? 108 वेळा म्हणायचं. दिवसभर म्हणलं तरी कुणी कुणाला काही बोलणार? एक जण मला पैसे देत नाही, तुकाराम. पैसे देतो, तुकाराम. देवाला येतो का? तुकाराम. घरला जातो का? तुकाराम. कोणी काही म्हणलं तर काय म्हणायचं? तुकारामच म्हणायचं. बघा किती फरक पडतंय. दररोज तुकाराम तुकाराम म्हणले की एक चपाती जास्त जाते. उद्या सांगा. म्हणून प्रत्येकाने काही झालं तरी आतापर्यंत नियम केलेला नसेल तर विजेपर्यंत तरी नियम करा. 1 महिना राहिलेला आहे. तुकोबारांचा जप करा. मोठा हा उत्सव चालू आहे. शंकर परमात्म्याने ज्या नामाचा जप केला तोच नामस्मरण तुम्हीही करा. म्हणून भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आणि झालेली कीर्तन सेवा सद्गुरू सोपान काका महाराज देहूकर जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय विठ्ठल परमात्मा संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. या सेवेकरता हरिभक्त परायण आमचे हरिभाऊ महाराज सांगवी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण गायनाचार्य विनोद महाराज आहेत. हरिभक्त राम महाराज आहेत. आता सगळी मंडळी या ठिकाणी गावची मंडळी उपस्थित आहेत. आणि मृदंगा करता आमचा रामाय बर का. रामा लय बारीक होता. रामाला मी बारीक बघितलेला बरं का. रामाची माझी राम लहान होता त्यावेळेला, पण आता बघितलं तर राम माझ्यापेक्षा मोठा दिसला. राम प्रियमळ करता. त्या नियमाप्रमाणे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी मंडळी. सगळ्यात मला कौतुक करावं वाटतं या चोपदार बाबाचं. खरोखरच बरं का. एवढं वय असलं तरी जांभळी काही नाही. कारण या वयात सुद्धा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ही मंडळी अवघड आहे. बरीच लोक म्हणते ते महाराज समोर बसू वाटत नाही का? गुडघा दुखतोय. बरीच लोक म्हणते ती मनका दुखतोय. बरीच लोक म्हणते ती महाराज लोकाला बघितल्यावर डोकं फिरतोय. त्यापेक्षा बाहेर बसलेलं कोणी काय बोलते सांगतात. पण बाबांचं कौतुक करावं तेवढं थोडा आहे बरं का. लक्षात ठेवा. बाबा मगापासून पाहिलं गेलं तर कीर्तनात चोपदार म्हणून सेवा बजावतात. कारण कीर्तनकारानंतर सगळ्यात मोठा अधिकार कोणाचा असतो? चोपदाराचा असतो. चोपदार नंतर अधिकार कोणाचा असतो? वाजवणाऱ्याचा असतो. वाजवण्यानंतर अधिकार कोणाचा असतो? चालू म्हणणाऱ्याचा असतो. आणि सगळ्यात मोठा अधिकार कोणाचा असतो? कीर्तनात झोपणाऱ्याचा. ती अधिकारीच पुरुष आहे बरं का. सगळ्याला जागी लावून झोपतो म्हणजे साधी गोष्ट आहे. म्हणून तीही अधिकारीच आहे बरं का. म्हणून सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. झालेली शिवा गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. येला मोठ्या प्रेमाने 8 तासांनी हाताने टाळी वाजवा आणि जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करा. तुकाराम हरिभक्त परायण मनमत महाराज बेंबडी गृहपाल जायफळ आंदोलन